मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे. इंडियन इकॉनॉमिक वन, भारतीय अर्थव्यवस्था अर्थात BECE 145 145 या कोर्स कोड अंतर्गत भारतीय अर्थव्यवस्था आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधील ब्लॉक 1 इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक विकास. यामध्ये विकासाचा दाखला किंवा उगम उपमा या अंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत. डेव्हलपमेंट प्रोसेस किंवा डेव्हलपिंग प्रोसेस कशा पद्धतीने असेल त्या अनुषंगाने याच्यात इंडेक्स आपल्याला दिलेली आहे. विकास खरं तर विकासाच्या अगोदरची टप्पा म्हणजे वृद्धी आणि विकास हा जोडून असणारा टप्पा असतो. टप्प्याटप्प्याने वृद्धी घडून आली तरच आपण विकासाचा टप्पा गाठू शकतो, अन्यथा अल्पविकसित किंवा मागासलेला घटक म्हणून त्याची गणना केली जाते. अर्थव्यवस्थेमध्ये डेव्हलपमेंट प्रोसेस किंवा डेव्हलपिंग प्रोसेस या अनुषंगाने डेव्हलपमेंट करताना कुठली बाबा असू शकतात? प्रस्तावना, विकासाचा दृष्टिकोन, बाजार आधारित दृष्टिकोन, राज्य नेतृत्वाचा दृष्टिकोन, सर्वसमावेशक वाढीचा दृष्टिकोन, शाश्वत विकास दृष्टिकोन, आर्थिक प्रणाली, भांडवलशाही आणि समाजवाद, आर्थिक प्रणाली, भांडवलशाही आणि समाजवाद, विकासाचे 2 टप्पे, मिश्र अर्थव्यवस्था, त्याचबरोबर बाजाराची वाढती भूमिका, टप्पा, जागतिक अर्थव्यवस्थेसह एकत्रीकरण, व्यापार, GDP प्रमाण, सरासरी दर, निर्यातीचे विविधीकरण, निर्यातीची उत्पादन रचना, निर्यातीची दिशा, आर्थिक एकत्रीकरण या सर्व बाबींचा आपल्याला सखोल अभ्यास या अंतर्गत करावयाचा आहे. सारांश रूपाने त्याची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे ते देखील आपण सरतेशेवटी पाहणार आहोत. इंट्रोडक्शन अप्रोच टू डेव्हलपमेंट, मार्केट बेस्ड अप्रोच किंवा स्टेट लीड अप्रोच, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अप्रोच, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अप्रोच, इकॉनॉमिक सिस्टीम, कॅपॅसिटी एक्झाम, 2 फेज ऑफ डेव्हलपमेंट, मिक्स्ड इकॉनॉमी, पब्लिक सेक्टर ॲट कम्युनिटी हाईट फेस, इन्क्रीजिंग रोल ऑफ मार्केट फेस, इंटिग्रेशन अशा पद्धतीनं किंवा GDP असेल, GDP रेशो असेल, मेन टेरिफ असेल किंवा डायव्हर्सिफिकेशन्स एक्सपोर्ट्स असेल, प्रोडक्ट कंपोजिशन असतील किंवा डायरेक्शन ऑफ एक्सपोर्ट किंवा फायनान्शियल इंटिग्रेशन असतील, यावरती आपण आर्थिक एकत्रीकरणाच्या अनुषंगाने किंवा विकासाचा एक उगम किंवा विकासाची सुरुवात कशा पद्धतीने असू शकते त्या अनुषंगाने याच्यात उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेले आहेत. यामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघूया. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास मूलभूतपणे ही दोन्ही संकल्पना भिन्न आहेत, परंतु जोडून त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आर्थिक वाढ ज्या पद्धतीने किंवा ज्या वेगाने होत असेल त्याच पद्धतीने आर्थिक विकासाचे टप्पे देखील आपल्याला गाठता येतात. आर्थिक वाढ म्हणजे सामान्यतः राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्नातील वाढ होय. या वाढी व्यतिरिक्त आर्थिक विकासामध्ये सुधारणांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा केलेला दिसून येईल. आरोग्य, शिक्षण आणि मानवी कल्याणाच्या इतर पैलू आणि मुख्य संरचना यांचा औद्योगिकरण आणि शहरीकरणासारखे भाग यामध्ये विचारात घेतलेले असतात. आरोग्य हा सध्याचा अत्यंत ज्वलंत असणारा प्रसंग आहे. शिक्षणामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीज आता येऊ घातलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आपल्या ज्या 2 शिक्षण पॉलिसीज होत्या त्याच्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल करून कालावधीचा देखील एअरचा सुद्धा बदल करून ही न्यू एज्युकेशन पॉलिसीज येऊ घातलेली आहे. आणि मानवी कल्याणाच्या संदर्भातले इतर काही पैलू किंवा मुख्य संरचना जेणेकरून औद्योगिकरण आणि शहरीकरणासारखे बदल या अंतर्गत दिसून येत आहेत. मानवी विकास निर्देशांक जो आहे तो HDI एक संमिश्र उपाय आहे आणि जे दीर्घायुष्य जगण्याची प्राप्त करण्याची उद्दिष्टे त्यामध्ये दर्शवलेली आहेत. म्हणजेच आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास मूलभूतपणे ही भिन्न असणारी संकल्पना त्या अंतर्गत घेतलेली आहे. या भिन्न संकल्पनेत प्रामुख्याने दरडोई उत्पन्नातील वाढ किती प्रमाणात झालेली आहे, कशा पद्धतीने झालेली आहे
या वाढी व्यतिरिक्त आर्थिक विकासामध्ये काही सुधारणा आहेत का, त्या सुधारणा करण्याच्या दृष्टीनं म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्यावेळेला होईल त्यावेळेला आर्थिक विकासाचा वेग वाढायला मदत होईल. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी कल्याणाचा गुणक जो आहे तो देखील आपला वाढणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने काही उद्दिष्ट आपली निश्चित केलेली असतात. त्याचबरोबर विकास विकासापर्यंत असणारे जे बाबी आहेत ते म्हणजे विकासाचे विश्लेषण, उदाहरणार्थ ॲडम स्मिथ आणि शास्त्रीय राजकीय अर्थव्यवस्था 1776 मार्क्स आणि एंगेल्सचे मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ यांनी मांडलेले काही विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळेल. 1848 न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स जॉन्स किंवा मेगर आणि मार्शल यांनी 1890चे दशक या कालखंडात मांडलेले विचार. त्याचबरोबर केन्सियन मॅको इकॉनॉमिक्स 1930चे दशक, सोलो 1950चे दशक आणि यावरती विकासाचे टप्पे आपण पाहतोय की 1900 किंवा 1776 मधलं राजकीय अर्थव्यवस्था असेल, मार्क्सच्या कालखंडातली 1848ची अर्थव्यवस्था असेल, निओ क्लासिकलमध्ये इकॉनॉमिक्स मेंगर आणि मार्शल यांनी 1890च्या दशकामध्ये मांडलेले विचार असतील. या वेगवेगळ्या टप्प्यावर केन्सियन मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जे भाग आहे तो 1930चं दशक जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये फायदेशीर असणाऱ्या बाबी दिसून येतात. 1950च्या दशक यामध्ये अवलंबित्व सिद्धांत हे 1960च्या दशक असतील किंवा न्यू क्लासिकल वाढीचा सिद्धांत यावरती सुद्धा विशेष भर दिलेला दिसून येतो. शास्त्रीय आणि नवशास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की याचे प्रमुख कारण अविकसित म्हणजेच भांडवल आणि श्रम यासारख्या उत्पादनाच्या घटकांची कमतरता आणि तांत्रिक प्रगतीचा अभाव हा असल्याचा दिसून येतो. त्यानंतर बाजार आधारित दृष्टिकोन जे आहे तो म्हणजे उत्तम प्रकारे विकसित झालेल्या परिस्थितीत स्पर्धात्मक बाजार संसाधने खर्च कमी करून चांगल्या प्रकारे वापरले जातात आणि नफा वाढवणे, वेगवान वाढ जी आहे ती साध्य करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक वाढवणे असेल आदर्शपणे म्हणून उत्तम प्रकारे कार्य त्या अंतर्गत केले जाऊ शकते. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बाजारपेठेकडे जलद संचयनासाठी एक धोरण म्हणून पाहिले जाते आणि वाढ ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जेव्हा बहुतेक वाढ किंवा बहुतेक घटकांमधली वाढ जी आहे ती वेगाने झालेली आहे. म्हणूनच बाजाराधिष्ठित असणारा दृष्टिकोन ब्रिटिश भारतात ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांचा जो दृष्टिकोन होता वसाहतवादी दृष्टिकोन आपण म्हणूया. सुरुवातीला काही कारणाने व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली या ठिकाणची स्थापना केली आणि किंवा या ठिकाणी पाय रोवले आणि ते नंतर 150 वर्ष या ठिकाणी राज्यकर्ते बनलेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि या देशांना किंवा बाजारपेठेतील गांभीर्य अंतराच्या सामना करावा लागला कारण ते अविकसित असल्याची स्थिती दिसून येते आणि अविकसितकडून विकासाचा टप्पा गाठण्यासाठी या बाबीवर आपला भर दिला जातो. राज्य नेतृत्वाचा दृष्टिकोन यामध्ये अविकसित देशामध्ये अस्तित्वात आहे किंवा त्या अनुषंगाने कार्य करतोय असं दिसून येतो. निर्वाह शेती, कमकुवत औद्योगिकरण या कमकुवत औद्योगिकरणाच्या अनुषंगाने ज्या बाबी निर्वाह शेतीच्या दृष्टीने असतील, अफाट बेरोजगारीच्या अनुषंगाने असतील, कमी उत्पन्न असेल, बचत आणि गुंतवणूक असेल या दृष्टीने देखील अफाट बेरोजगारी कमी करणं असेल, उत्पन्न बचत आहे आणि बचत गुंतवणूक आहे या दृष्टीने देखील म्हणजे राज्याची त्या राज्याची असेल ती गुंतवणूक किती आहे, त्या देशाची गुंतवणूक किती आहे या दृष्टीने देखील विचार होणं अपेक्षित आहे. कमकुवत पायाभूत सुविधा इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगानं सर्वसमावेशक वाढीचा दृष्टिकोन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला भारतात संज्ञा किंवा 11वीत समावेश वाढ या अधिकृत विकास धोरण म्हणून दिसून आली आहे. पंचवार्षिक योजना जी आहे ती 2007 किंवा 12 तथापि न्यायासह वाढ ही संकल्पना किंवा इक्विटीसह वाढ हा अगदी 2015 पासूनचा नियोजनाचा धोरणात्मक भाग यामध्ये दिसून येतो. त्यामुळे भारतातील पहिली योजनेची सुरुवात जर आपण पाहिली तर 1951 ते 1956 या काळात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आपण पाहतो. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. त्याचबरोबर विशेष करून तिसरी योजना जी आहे ती खऱ्या अर्थाने होऊ शकली नाही. त्यावेळेला वार्षिक योजना आपल्याला घ्यावी लागली कारण चीनचं आक्रमण झालं, बांगलादेशाचं आक्रमण झाले आणि या आक्रमणामुळे आपल्याला ही योजना बरखास्त केली. परंतु नंतर चौथी योजना, पाचवी योजना किंवा अगदी
8वी 9वी 10वी 11वी योजना 12वी योजना आपल्याला या पंचवार्षिक योजनेच्या मार्फत देशाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता आला. 2007 ते 12 ही 12वी पंचवार्षिक योजना याच्या उद्दिष्ट हे न्यायासह वाढ. जसे की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती उत्पादन वाढीला भर दिला, दुसऱ्यामध्ये उद्योगाच्या विकासाला भर दिला आणि त्यानंतर इतर वेगवेगळ्या घटकात्मक रोजगार वाढीच्या अनुषंगाने असेल, आर्थिक विकासाच्या अनुषंगाने असेल, तसा न्यायासह वाढ ही हे 2007 ते 12 या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. इक्विटीसह वाढ या अंतर्गत देखील करता येऊ शकते. 2015 पासूनच नियोजन धोरणात्मक भाग हा विचारात घेतलेला आहे. भारतातील पहिल्या योजनेची सुरुवात ही न्यायासह वाढ साठी मूळ आधार म्हणजे वितरणात्मक न्याय असा आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण असमानता ही दिसून येते आणि एकूणच असमानतेच्या अनुषंगाने शाश्वत वाढ किंवा विकास कशा पद्धतीने गाठता येईल त्याचे काही दृष्टिकोन याच्यामध्ये दिलेले आहेत. निश्चितपणे शाश्वत विकासाचा असा युक्तिवाद आहे की वाढीवर जागतिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे SDGs कव्हर करतात. 17 उद्दिष्ट त्यामध्ये दिसून येतात किंवा त्या अंतर्गत आहेत. गरिबी नाही म्हणजे गरिबी करण्याच्या दृष्टीने असेल, शून्य भूक च्या अनुषंगाने काम असेल, म्हणजेच भूकमारीमुळं किंवा उपासमारीमुळं कुपोषण होतंय असं होता कामा नये आणि अशा अवस्थेतून आपल्याला अर्थव्यवस्था हे बेकारी किंवा गरिबी जी आहे ते कसे नष्ट करता येईल, कसे कमी करता येईल, शाश्वत विकासाचे टप्पे कसे काढता येईल या दृष्टीने गरिबी दूर करण्यासाठी असेल किंवा चांगले आरोग्य आणि कल्याण हे गाठण्याच्या दृष्टीने असेल, दर्जेदार शिक्षण असेल, या दृष्टीने आपल्याला विचार हे निश्चित करावा लागेल. लैंगिक समानता जी आहे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या अनुषंगाने असेल, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. सभ्य काम आणि आर्थिक वाढ यामध्ये त्या अनुषंगाने किंवा कामाच्या अनुषंगाने दर्जात्मक किंवा गुणवत्तापूर्ण असणारं काम ह्याच्यावर देखील विकासाच्या दृष्टीने भर दिला जाईल. उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा कमी असताना शाश्वत शहरे आणि समुदाय किंवा जबाबदार उपभोग आणि उत्पादन क्षमता असणाऱ्या ह्या बाबी याचा विचार आपल्याला करावा लागेल. शाश्वत विकासाचा असा युक्तिवाद आहे की वाढीवर जागतिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. शाश्वत विकास उद्दिष्टे SDGs कव्हर करताना 17 उद्दिष्टे ही डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. यापैकी ही 12 उद्दिष्ट आहेत. दुसऱ्या स्लाइडमध्ये आणखी उरलेली उद्दिष्ट दिसतील, परंतु या शाश्वत विकासाच्या अनुषंगाने भुकेच्या संदर्भात असेल किंवा गरिबीचा रेशो असेल याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं शासकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न किंवा अंदाजपत्रकीय धोरणामध्ये तशा पद्धतीची तरतूद केलेली असते. त्यानंतर लैंगिक समानता जी आहे ती स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने आहे. स्त्रिया स्त्री पुरुष असतील यांची समान पातळी, जसे समान वागणूक आपण म्हणतो तशा पद्धतीने यांची समान संख्या. आजही आपण पाहिलं तर भारतात स्त्रियांची संख्या ही केवळ दर 1000 पुरुषामागे 940 किंवा 945 पर्यंतच आहे, तितकीशी वाढत नाही आहे. स्त्रियांची संख्या वाढण्याच्या दृष्टीनं शासन आताही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करताना स्त्रियांना प्रोत्साहनपर 2 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीला सगळ्यात जास्त म्हणजे 7.5% पर्यंत इंटरेस्ट रेट किंवा त्याचा सेव्हिंग रेट बचतीचा दर जो आहे तो व्याजाचा दर देण्याचा निश्चित केलेला आहे. या इंटरेस्टमधून किंवा व्याजाच्या दरामधून निश्चितपणे आपल्याला फायदा किंवा स्त्रियांना मोटिवेट केल्याचं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या योजना या स्त्रियांच्या अनुषंगाने असतील, पॉलिसीच्या अनुषंगाने असतील, त्यानंतर लैंगिक समानता असेल, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा इलेक्ट्रिसिटी सुद्धा जर आपण विचार केला तर याचा पुरेशा स्वच्छ याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण वेळ वीज उपलब्ध होणं या अनुषंगाने विचारात घ्यावं लागेल. सभ्य काम आणि आर्थिक वाढ. सभ्य काम म्हणजे चांगल्या दर्जाचं किंवा दर्जात्मक स्वरूपाचं काम मिळणं आणि त्याच्यातून आउटपुट तशाच पद्धतीने निघू शकतं. आर्थिक वाढ देखील गाठता येते. उद्योग किंवा नवकल्पना आणि पायाभूत सुविधा, नवीन काही कल्पना असतील, नवकल्पना असतील त्या मांडण्याच्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न केला जातो. कमी असमानता जी आहे ती देखील मांडण्याचा प्रयत्न होतो. शाश्वत शहरे आणि समुदाय. शाश्वत शहरे किंवा शहरीकरण जर वाढलं तर आपल्याला ती शहरे टिकली पाहिजेत. अर्थात झोपडपट्ट्यांचं प्रमाण जे आहे ते शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. आता ही शहरीकरण जसं वाढत जाईल किंवा झोपडपट्ट्यांचं प्रमाण जर वाढत गेलं
तर अतिरिक्त लोकसंख्येचा भार हा शहरावरती पडतो आणि त्यामुळं जो शहरांचा विकास सुरू आहे किंवा झालेला आहे होत आहे अशा शहरांना देखील बकावावस्था येण्याची शक्यता असते. त्यामुळे या अवस्थेतून उद्योगाच्या पातळीवरती बकाल अवस्थेतून बाहेर येण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्या त्या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने किंवा त्याची शाश्वतता जी आहे ती टिकून राहावी या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा ही सर्वांपर्यंत कशी पोहोचेल, पिण्याचं पाणी हा पाण्यावरती तर नेहमी खरं तर सर्वच देशभर जर बघितलं तर आपल्याकडं भारत हा खरं तर खूप नशीबवान आपण म्हणूया देश आहे पाण्याच्या बाबतीत. कारण 71% भाग हा पाण्याने किंवा जलव्याप्त असणारा आहे आणि केवळ 29% भागावरती भूपृष्ठ किंवा जमिनीचा भाग आहे आणि या भूपृष्ठालगत असणारा भाग किंवा भूपृष्ठावर असणारा भाग याचे काही फायदे हे निश्चितपणे आहेत. पण पाण्याचं वितरण जर नाही झालं तर स्वच्छ पाणी म्हणजे ड्रिंकिंग वॉटरचा जर विचार केला म्हणजे वापरण्यायोग्य पाणी किती असं जर विचारलं गेलं तर केवळ 3% पाणी आहे आणि तेही पिण्यायोग्य पाणी किती तर अगदी 1% एवढं पाणी आपल्याला पुरेसं असतं किंवा लोकसंख्येला स्वच्छ पिण्याचं पाणी त्यातून मिळू शकतं. समुद्राचं किंवा सागरी पाणी जे आहे ते खारट पाणी असतं. मीठयुक्त किंवा आपण म्हणूया नमकयुक्त वॉटर असल्यामुळे त्याचं बेनिफिट्स तेवढा आपल्याला होत नाही. परंतु मत्स्य व्यवसाय आपला चांगल्या पद्धतीने चालू शकतो. बोटीय प्रवास असेल तो चांगला चालू शकतो. ड्रिंकिंग वॉटरच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला शाश्वती किंवा सस्टेनेबिलिटी येणं हे जास्त गरजेचं आहे. इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जेच्या संदर्भातलं या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, उद्योग डेव्हलपमेंट असतील किंवा नवकल्पना असतील आणि पायाभूत सुविधा असतील या वाढणं हे अपेक्षित आहे आणि कमी असमानता आहे. त्यामुळं असमानता जी कमी करता येईल किंवा त्या दृष्टीनं बघता येईल त्या अनुषंगाने किंवा शाश्वत शहरे आणि समुदाय हे कशा पद्धतीने गाठता येईल किंवा शाश्वत समुदायावरती सस्टेनेबिलिटी कशी स्थापन करता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. जबाबदार उपभोग आणि उत्पादन म्हणजे जबाबदार उपभोग आणि उत्पादनाच्या दृष्टीनं ज्यावेळेला उपभोक्ता आपला उपभोग वाढवतो त्यावेळेला त्या वाढत्या उपभोगाच्या बरोबर त्याची उत्पादन क्षमता किंवा त्या घटकाची उत्पादन क्षमता असेल ती वाढणं देखील तितकंच अपेक्षित असतं. हवामान क्रिया असेल, पाण्याखालील जीवन असेल किंवा जमिनीवरील जीवन असेल, शांतता किंवा न्याय आणि ध्येय साध्य करण्यासाठी मजबूत संस्था आणि त्याची असणारी भागीदारी हे देखील तितकंच वाढणं अपेक्षित आहे. साध्य करण्यासाठी मजबूत संस्था आहे आणि त्याची भागीदारी जर वाढली, पाण्याखालील जीवन म्हणजे जमीन जसं म्हटलं तसं पिण्यायोग्य पाणी असेल किंवा पाण्याखालील असणारं जलजीवन जलचक्र असतील या दृष्टीनं सस्टेनेबिलिटी होणं अपेक्षित आहे. जमिनीवरील जीवनमान जे आहे ते भूपृष्ठाच्या वरचा असणारा भाग जसं की आपण राजस्थानकडे पाहिलं तर पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कमी जास्त प्रमाणात डोंगराळ भाग असणारा दिसून येतो काही भागामध्ये, तर काही भागामध्ये दर्याखोरे असणारे आहे. परंतु जास्तीचा भाग हा सपाट प्रदेश असलेला दिसून येतो. त्यामुळे उत्पादन हे महाराष्ट्राचं उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत साखर उत्पादन महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र हा अग्रेसर असणारा राज्य आपण पाहतो. म्हणजे देशपातळीवर जर विचार केला कारण महाराष्ट्रात अनेक जसे साखर सम्राट झाले तसंच साखर उद्योगाला म्हणजे सहकारी चळवळ वाढली विकसित झाली. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकांपासून जर विचार केला तर अशा पद्धतीच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचा डेव्हलपमेंट झाल्यामुळं सहकारी क्षेत्राचा विकास झाल्यामुळे त्याचे फायदे झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आर्थिक प्रणाली आहे किंवा भांडवलवाद आणि समाजवाद या दृष्टीने देखील विचार घ्यावा लागतो. भांडवलशाही ही एक अशी सामाजिक रचना आहे ज्यामध्ये भांडवलदार वर्गाची भरभराट होते आणि भांडवलशाहीचे विविध प्रकार किंवा आधुनिक काळात यात बदल झालेले दिसतात. तसंच बाबीत फरक पडलेला दिसून येतो. राज्य मार्गदर्शक असतील किंवा भांडवलशाही असतील, मोठ्या फर्म असतील, भांडवलशाही आणि उद्योजक असतील, या भांडवलशाही आणि उद्योगाच्या दृष्टीनं विकासाचे टप्पे गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होऊ शकतो. समाजवाद ही व्यक्तीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. जसं भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो आपण तसंच समाजवादी अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जसं श्रीमंत देश असतील, अमेरिकेसारखा देश आपण ज्यावेळेला विचारात घेतो त्यावेळेला भांडवलाची मुबलक उपलब्धता आहे, परंतु तिथं श्रमिकाची किंवा कामगाराची कमतरता आहे. म्हणूनच आपण पाहतो की भारतातले अनेक लोक हे अमेरिकेला जायला इच्छुक असतात. त्याचं कारण असं की त्या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी किंवा उद्योग संस्था स्थापन करायला वाव किंवा मोठा स्कोप असल्याचं दिसून येतं. यंत्रसामग्री त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यामुळे त्या ठिकाणी
त्या देशाच्या दृष्टीनं श्रमिक घेणं हे जास्त महागायचं किंवा कठीण असल्याचं दिसून येतं. तर ग्राहकाच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला भांडवलवाद आणि समाजवाद जर विचार केला तर भांडवलवाद हा भांडवलशाही देशाचा दृष्टीने विचारात होतो आणि समाजवाद म्हणजे भांडवलशाही ही एक अशी सामाजिक रचना आहे की ज्यामध्ये भांडवलदार वर्गाची भरभराट होते आणि ही भरभराट फायदेशीर दिसते. भांडवलशाहीचे विविध प्रकार आहेत किंवा आधुनिक काळात जसे की राज्य मार्गदर्शित भांडवलशाही आहे, मोठ्या फर्म भांडवलशाही आणि उद्योजक भांडवलशाही आहेत. या दृष्टीने देखील याच्यात विचार करावा लागतो. समाजवाद ही एक व्यक्तीवर आधारित व्यवस्था आहे आणि स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांना उद्भवणाऱ्या किंवा उद्भवणाऱ्या विघातक स्वरूपाच्या बाबी याच्यात होण्याची म्हणजे समाजवादी दृष्टिकोनात म्हणजे सरकारकडून बाबी आल्या तर फायदेशीर ठरतात, परंतु व्यक्तीपर्यंत त्याच्यात विघ्नता आली तर हानिकारक होऊ शकतात. समाजवाद ही सरकारच्या मालकीवर आधारित आर्थिक व्यवस्था असते किंवा समाज प्रगल्भ बनवण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर याच्यात प्रयत्न केले जातात आणि याच अनुषंगाने विकासाचे काही टप्पे याच्यामध्ये दिले आहेत. एक मिश्र अर्थव्यवस्था जी आहे राज्य आणि बाजार यांना परस्पर मजबूतीकरणात एकत्रीकरण करते. फ्रेमवर्क त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनात त्यात खाजगी आणि सह अस्तित्वाचा समावेश असल्याचं दिसून येतो. सार्वजनिक उपक्रमांच्या बरोबरीने क्षेत्रातील उपक्रम हे ठळक वैशिष्ट्ये किंवा एकत्र करते आणि याच सार्वजनिक उपक्रमाच्या बरोबरीने क्षेत्रातील उपक्रम हे ठळकपणे किंवा वैशिष्ट्य असलेलं जाणवत आहे. त्याचबरोबर कमांडिंग उंचीवर सार्वजनिक क्षेत्र किंवा टप्पा असल्याचं दिसून येतो. कोणत्याही आर्थिक व्यवस्थेत राज्य किमान 3 प्रमुख भूमिका बजावत असतो किंवा 3 प्रमुख भूमिका असलेले दिसून येतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादक किंवा वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती पद्धतीने किंवा कशा पद्धतीने होऊ शकतं. कमांडिंग उंचीवर सार्वजनिक क्षेत्र आहे, टप्पा आहे. कोणत्याही आर्थिक व्यवस्थेत राज्य किमान 3 प्रमुख भूमिका हे बजावू शकते. वस्तू आणि सेवांचे उत्पादक जे आहे ते देखील त्याच्यात विचारात घ्यावं लागतं. एकंदर प्रणालीचे नियमन म्हणून किंवा आणि सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक वस्तू जसे की प्राथमिक शिक्षण, आरोग्याचा पुरवठादार म्हणून, वस्तू आणि सेवांचे उत्पादक म्हणून प्रथम भूमिका प्रणालीमध्ये अभिव्यक्त शोधते किंवा अभिव्यक्तीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचार केलेला आहे. बाजाराची वाढती भूमिका किंवा त्याचा असणारा टप्पा 1990च्या दशकातील सुधारणा ज्या 1990च्या दशकातील सुधारणापेक्षा वेगवेगळ्या आहेत किंवा त्याच्यातले काही घटक आपण म्हणूया, त्याच्या काही बाबी म्हणूया, त्या विचाराधीन आहेत किंवा आर्थिक उदारीकरणानंतर 1990 नंतरचा जर काळ आपण पुढे पाहणार आहोत तसं 1980 पर्यंतचा म्हणजे हा स्वातंत्र्योत्तरचा कालखंड जो आपण पाहिला तर त्याच्यात असणारे वेगवेगळे घटक, त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी आपल्याला विचाराधीन घ्याव्या लागतात किंवा विकासाचे असणारे टप्पे, वस्तू आणि सेवा किंवा आता आपण जीएसटीच्या अनुषंगाने त्याच्यातून उत्पन्न घेत असणारं दिसतं. या एकंदर प्रणालीचे नियामक म्हणून कार्य चालत असलेलं दिसून येतं. सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक वस्तू जसे की प्राथमिक शिक्षण, आरोग्याचा पुरवठादार म्हणून, वस्तू आणि सेवांचे उत्पादक म्हणून देखील त्याच्यात भाग विचारात घ्यावा लागतो. प्रथम भूमिका प्रणाली मध्ये अभिव्यक्ती किंवा त्याचा असणारा व्यक्त करावा लागणारा घटक हा विचारात घ्यावा लागतो. अभिव्यक्तीचं जसं आपण त्या ठिकाणचा इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण म्हणूया, आयात निर्यातीच्या अनुषंगाने काय भाग म्हणूया किंवा उत्पादनाचे पुरवठादार किती असेल, त्याची मागणी कशी करता येईल त्या अनुषंगाने देखील त्याच्यात भाग विचारात घेतला जातो. बाजाराची वाढती भूमिका किंवा टप्पा 1990च्या दशकातील सुधारणा ज्या 1980च्या दशकातील सुधारणापेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजेच 1990च्या दशकातील सुधारणा ज्या 1980च्या दशकात होत्या त्या सुधारणापेक्षा यात बदल झालेला दिसतो. औद्योगिक परवाना रद्द करणे आणि लोकांची व्याप्ती कमी करणे, क्षेत्राची किंवा त्या क्षेत्राची क्षेत्रनिहाय वाढ करण्याच्या दृष्टीने त्याच्यात प्रयत्न करणं, मक्तेदारी खूप प्रमाणात किंवा औद्योगिक परवाना जर रद्द केला, आता औद्योगिक परवाना रद्द करणं आणि लोकांची व्याप्ती कमी करणे या क्षेत्रीय बाबीवरती कोणते घटक विशेष भर देतात. तर औद्योगिक धोरण ज्या वेळेला आपण 1991ला राबवलं गेलं किंवा निश्चित करण्यात आलं त्या अगोदरची औद्योगिकरणाची स्थिती जर पाहिली तर उद्योगधंद्यांचा विकास हा तितक्याशा प्रमाणात झालेला नव्हता. आता या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा किंवा औद्योगिक क्षेत्र वाढावं
या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते का? तर निश्चितपणे आले होते. 1948लाच पहिले औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतरच्या काळात ही औद्योगिक धोरणं जाहीर करण्यात आली. परंतु अ, पुरेशा प्रमाणात यश आपण म्हणूया, त्या कालखंडातली औद्योगिक धोरणं ही निश्चित फायदेशीर ठरली. त्याच्यामुळे कामगारांच्या दृष्टीनं काही धोरणं राबवण्यात आली, उद्योग संस्थांच्या दृष्टीनं, उद्योजकांच्या दृष्टीने देखील विचार करण्यात आला आणि या औद्योगिक परवाना रद्द करणे आणि लोकांची व्याप्ती कमी करणे, क्षेत्राची मक्तेदारी खूप कमी करणं, या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात आला. स्वीपिंग आयात परवाना काढून टाकून व्यापाराचे उदारीकरण आणि प्रगतीशील नॉन टेरिफ अडथळे जे आहेत ते कमी करणं या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात आला. आर्थिक क्षेत्राचे उदारीकरण यासह भांडवली समस्यावरील नियंत्रणे काढून टाकणे, उदाहरणार्थ परदेशी खाजगी बँकांना परवानगी देणे, अर्थव्यवस्थेत काम करणे, विमा क्षेत्र उघडणे अशा बाबीवर विशेष भर देण्यात आला. दूरसंचार सारख्या सेवांच्या आयातीतील गुंतवणूक धोरणे इत्यादी बाबीवरती विशेष भर दिला गेला होता. आता या बाजाराची वाढती भूमिका जी आहे किंवा त्याचे टप्पे आहेत ते कशा पद्धतीनं करता येऊ शकतात, त्या अनुषंगाने 1990चं धोरण काय आहे त्या बाबतीत याच्यावर विशेष भर देणं हे अपेक्षित असतं. त्यामुळं औद्योगिक परवाना रद्द करणं म्हणजे पूर्वीचे जे काही अटी नियम होते ते पूर्वी कठीण अवस्थेमध्ये होते किंवा काही पर्यावरणपूर्वक जे नियम होते ते देखील अत्यंत कठीण स्वरूपाचे, हार्ड स्वरूपाचे होते. त्यामुळे उद्योगधंद्यांचा विकास हा त्या स्वातंत्र्योत्तर काळात बाजाराची किंवा बाजारपेठाची एकूणच व्याप्ती जर आपण पाहिली तर ती वाढण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे 1990च्या दशकात काही सुधारणा सुचवल्या. 1980च्या दशकात जर पाहिल्या तर त्या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी या दशकात खरे मोठे समस्या ज्या होत्या ते वेगवेगळ्या साथीचे आजार होते. म्हणजे 72चा दुष्काळ जर आपण ऐकला किंवा आपल्याला माहीत असेल तर 1972मध्ये प्लेग असेल, टायफॉइड असेल, कॉलेरा असेल, मलेरिया असेल, या अशा अनेक बाबी ज्या आहेत त्याच्यावरती मोठे संकट आलेली दिसत होते आणि त्या अनुषंगाने या 80च्या दशकातील सुधारणापेक्षा वेगवेगळ्या बाबी याच्यात भर दिलेला आहे. औद्योगिक परवाना रद्द करणे असेल किंवा आणि लोकांची व्याप्ती कमी करणे असेल, ही क्षेत्राची मक्तेदारी चा भाग जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यामुळे उदारीकरण हे आवक किंवा विदेशी थेट आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक जी आहे ती झालेली दिसते. स्वीपिंग किंवा आयात परवाना काढून टाकून व्यापाराचे उदारीकरण आणि प्रगतीशील नॉन टेरिफ टेरिफ जकात आपण म्हटलं जातं त्याला, या आयात निर्यातीतले जकात या कमी करण्याच्या अनुषंगाने देखील विचार केला जातो. आर्थिक क्षेत्राचे उदारीकरण यासह भांडवली समस्यावरील नियंत्रणे काढून टाकणे, उदाहरणार्थ परदेशी खाजगी बँकांना परवानगी देणे, अर्थव्यवस्थेत काम करणे आणि विमा क्षेत्र उघडणे या दृष्टीने देखील विचार करावा लागतो. दूरसंचार सारख्या सेवांच्या आयातीतील गुंतवणूक, त्यातील धोरणं यावरती विशेष बाब किंवा विशेष लक्ष हे केंद्रित करावं लागतं. 1990च्या दशकातील सुधारणा ज्या आहेत, ज्या 80च्या दशकातील सुधारणापेक्षा वेगवेगळ्या आहेत. औद्योगिक परवाना ज्या आहे ते रद्द करण्याच्या दृष्टीने असेल, लोकांची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने असेल, उदारीकरणात असणाऱ्या उदारीकरणामध्ये थेट आपण म्हणूया परकीय देशात जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जसं उदारीकरणामध्ये उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे होते ते खाजगी व्यक्ती संस्थांच्या मार्फत करण्यात आले आणि उदारीकरणातून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्याला ही चालना मिळाली किंवा मोठे अधिकार आपण म्हणूया, मोठ्या प्रमाणावरचे अधिकार हे सर्वसामान्य किंवा उद्योजकाला मिळाले आणि त्यामुळे उद्योजक हे आपला नफा हा निश्चितपणे विचार करतील आणि ते तोटा होऊ देणार नाहीत. त्यामुळे आजारी उद्योग असतील, बंद पडलेले उद्योग असतील सरकारचे, त्या उद्योगाला उभारी मिळाली किंवा एक चालना मिळाली, त्यामुळे आर्थिक दृष्टीने त्याच्यात फायदे झालेले दिसतात. स्वीपिंग किंवा आयात परवाना काढून टाकून व्यापाराचे उदारीकरण आणि प्रगतीशील किंवा नॉन टेरिफ अडथळे जे आहेत ते कमी करण्यावर भर दिला. आर्थिक क्षेत्राचे उदारीकरण यासह भांडवली समस्यावरील नियंत्रणे काढून टाकणे, उदाहरणार्थ परदेशी खाजगी बँकांना परवानगी देणे, अर्थव्यवस्थेत काम करणे, विमा क्षेत्र उघडणे यावरती विशेष भर दिलेला असतो. दूरसंचार यासारख्या सेवांच्या आयातीतील गुंतवणूक ही देखील वाढण्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न केले गेले आणि बाजाराची वाढती भूमिका जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा किती वाढू शकते, तर 1990च्या दशकातील सुधारणा ज्या 1980च्या दशकातील सुधारणेपेक्षा वेगळ्या आहेत. औद्योगिक परवाना रद्द करणे आणि लोकांची व्याप्ती
कमी करणे या क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा क्षेत्राची मक्तेदारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसते. उदारीकरण हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपण म्हणूया खूप चांगलं किंवा मोठं पाऊल उचललेलं दिसतं. उदारीकरणातून उद्योगधंदे हे किंवा मोठे आपण म्हणूया टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील यांना मोठ्या उद्योगामध्ये काम करण्याची चांगली किंवा उद्योग स्थापन करण्याची आणि ते वाढवण्याची संधी मिळाली. त्यामुळं रोजगार निर्मितीला चालना मिळाली आणि प्रगतीशील नॉन टेरिफ म्हणजे जकात विरहित अडथळे जर असतील तर निश्चितपणे उद्योगधंद्याला चालना मिळते किंवा फायदा होतो. म्हणजे जकात कमी असावी किंवा जकातीचे दर कमी करणे, जकात बंद करणं शक्य नसतं, परंतु जकातीचे दर जर कमी केले, जसं आपण टोल नाका म्हणतो, टोल टॅक्स जर नसतील तर आपल्याला अनेक फायदे होतील. म्हणजे उत्पन्न वाढायला त्या उद्योगधंद्याचं किंवा आयात निर्यातीला प्रोत्साहन दळणवळणाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळं आर्थिक क्षेत्राचे उदारीकरण यासह भांडवली समस्यावरील नियंत्रणे काढून टाकणे, उदाहरणार्थ परदेशी खाजगी बँकांना परवानगी देणे, अर्थव्यवस्थेत काम करणे, विमा क्षेत्र उघडणे याच्यावरती विशेष भर आहे. दूरसंचार सारख्या सेवांच्या आयातीतील गुंतवणूक धोरणं ही देखील विचारात घ्यावी लागतात किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलली जातात. जागतिक सह एकीकरण किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती कशी वाढू शकते, कशी विकसित होऊ शकते, भारताने इतर जगाशी स्वतःला किती प्रमाणात जोडले आहे ची गती या ठिकाणी विचारात घेतली जाते. सुरुवातीच्या काळात आर्थिक सुधारणाच्या सुरुवातीपासूनच एकत्रीकरणाला वेग आला. 1990 ट्रेड टू सारख्या परिणामवाचक व्हेरिएबल्सद्वारे एकत्रीकरण मोजले जाऊ शकते आणि या व्हेरिएबल्समध्ये जे एकत्रीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न केले, त्याचबरोबर GDP गुणोत्तर किंवा सरासरी दर जो आहे तो देखील त्या ठिकाणी विचारात घेतला गेला. निर्यातीचे विविधीकरण एक्सपोर्ट जे आहे ते कशा पद्धतीनं वाढू शकतं किंवा विकसित होऊ शकतं आणि याची टक्केवारी म्हणून FDIचा प्रवाह FDIवरती खरं तर आपल्याला खूप विचार करणं किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. GDP गुणोत्तर त्या देशाचं किंवा आपल्या देशाचं आपण म्हणूया GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन जे आहे ते कसं वाढू शकेल, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कसं वाढू शकेल या दृष्टीनं आपल्याला भर पडणं अपेक्षित असते. सरासरी दर जो आहे तो कसा वाढेल, त्यात बदल कसे करता येईल, निर्यातीचे विविधीकरण कसं करता येईल, या एक्सपोर्टच्या अनुषंगाने काही बदल निश्चित सुचवलेले आहेत. टक्केवारी म्हणून FDIचा प्रवाह जो आहे तो वाढण्यावरती भर आहे. त्यामुळे जागतिकीकरणासह एकत्रीकरण अर्थव्यवस्था त्या ठिकाणी विचारात घेते. भारताने इतर जगाशी स्वतःला किती प्रमाणात जोडले आहे ची गती त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. सुरुवातीच्या काळात आर्थिक सुधारणांच्या सुरुवातीपासूनच एकत्रीकरणाला वेग आला. 1990 ट्रेड टू सारख्या परिणामकारक वाचक व्हेरिएबल्सद्वारे एकत्रीकरण मोजले जाऊ शकते आणि GDP गुणोत्तर जे आहे ते देखील त्याच्यात मांडणी होऊ शकते. त्यामुळं सरासरी दर हा कसा राहील, त्याचबरोबर विविधीकरण जे आहे ते कसं वाढीस लागू शकते किंवा टक्केवारी म्हणून FDIचा प्रवाह जो आहे तो वाढेल का यावरती विशेष भर द्यावा लागेल. व्यापार GDP प्रमाण जे देश जागतिक अर्थव्यवस्थेत अत्यंत समकालीन आहेत ते उच्च प्रदर्शन करतात. व्यापार ते GDP गुणोत्तर एकात्मतेच्या मर्यादेचा सूचक दोघांद्वारे प्रदान केला जातो. त्याचबरोबर ट्रेड ओरिएंटेशन रेशो TOR उदाहरणार्थ एकूण GDP मध्ये निर्यातीचा वाटा आणि GDP मध्ये निर्यात आणि आयातीचा एकत्रित वाटा हा वर्षानुवर्ष किंवा आर्थिक सुधारणा भारताला अधिक खुली अर्थव्यवस्था बनवेल अशा पद्धतीचा आहे. आणि व्यापार GDP प्रमाण जे देश जागतिक अर्थव्यवस्थेत अत्यंत समकालीन आहे ते उच्च प्रदर्शन करत असताना दिसतात. व्यापार ते GDP गुणोत्तर एकात्मतेच्या मर्यादेवर याच्यात भर झालेली दिसते किंवा त्याची वाढ झालेली दिसते. भारतीय निर्यातीचा वाटा हा वस्तू आणि सेवांच्या एकूण GDP मध्ये 1991-92 मधील 65% वाढून 6.5% वाढून तो 13-14 मध्ये जर बघितलं तर 19.1% पर्यंत वस्तू आणि सेवावरील जो एकूण GDPचा इन्कम रेशो आपण म्हणूया तो 91-92 पेक्षा
13-14 मध्ये तो जास्त प्रमाणामध्ये जवळपास दुपटीपेक्षा जास्त 3 पट आपण म्हणूया साहित्रिक 18 होऊ शकतं, 19.5 एवढा वाढलेला आहे. त्यानंतर स्थूल आर्थिक एकत्रीकरण ज्यावेळेला विचारात घेतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाऊ शकते. त्यामुळे 1.4% असा किंवा 1.4 हा जो पॉईंट दिलेला आहे त्या अनुषंगाने ग्रोथ झालेली दिसून येते. त्या अनुषंगाने आर्थिक वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवा जेव्हा आपण ही एकूण गणना करतो त्या एकूण गणनेचं मोजमाप देखील त्याच्यात विचारात घ्यावं लागेल. आर्थिक दृष्टीने उत्पादन त्याला सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला म्हटलं जातं. या आर्थिक दृष्टीने उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन आपल्या परीने निश्चितपणे प्रयत्न करत असतं. याच सरासरी दर जो आहे तो गाठण्याबरोबरच आर्थिक उद्दिष्ट साध्य करताना अनेक बाबीवरती खरं तर एकत्रित विचार करावा लागतो. सरासरी दर हा देशाचे उर्वरित म्हणजे अशी एकत्रीकरण मोजण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतो आणि या उर्वरित बाबीबरोबरच आणखी सूचक अशा काही विधानं किंवा वक्तव्य झालेले दिसतात. त्याच्यातून होणारे फायदे हे आपल्याला विचारात घ्यावा लागतात. सरासरी दर जर वाढत गेला तर देशाचे उर्वरित जगाशी असणारे एकत्रीकरण मोजण्यासाठी हा सूचक दर वापरला जातो. जसं HDI आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तशा पद्धतीनं मानवी विकास किंवा मानवी कल्याणच निर्देशांक मोजणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये शिक्षणविषयक सुविधा असतील, दृढ उत्पन्नविषयक सुविधा असतील याच्यामध्ये वाढ होणं किंवा आरोग्यविषयक बाबी असतील याच्यात वाढ होणं हे गरजेचं असतं. सोयी सुविधांमध्ये वाढ होणं अपेक्षित आहे तरच मानवी कल्याण हे होऊ शकतं. त्यामुळं कोणत्याही देशाचा विकास करायचा असेल तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तरी देखील या GDP मधली वाढ होणं अपेक्षित आहे. HDI मधली वाढ होणं अपेक्षित आहे आणि देशाचा विकास करण्यासाठी किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जरी आपला लो झाला आणि GDP वाढला तरी फायदेशीर नाही आहे. कारण बेकारी बेरोजगारी आपल्याला तेवढीच सामोरे असेल किंवा तेवढ्याच त्याला सामोरं जावं लागेल. त्यामुळे यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न होणं अपेक्षित आहे. त्यामुळे देशाच्या उर्वरित जगाशी एकीकरण मोजण्यासाठी आणखी एक सूचक देशाच्या सरासरी टॅरिफ दराच्या अंदाजाद्वारे आहे आणि सर्वांसाठी सरासरी टॅरिफ दर हा देखील विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे भारतातील उत्पादने 1990 मध्ये 80% 212 पर्यंतमध्ये 6.3% घसरली आहे आणि हे घसरलेल्या बाबी देखील विचारात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळं निर्यातीचे विविधीकरण हा पुढचा जो पॉईंट दिलेला आहे. जे देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अधिक समकालीन झाले आहेत त्यांचा अनुभवच नाही आणि जलद निर्यात वाढ पण निर्यात विविधीकरणच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये उदारीकरण किंवा भारताच्या निर्यातीत टॉप 20 देशाच्या तुलनेत कमी भाग किंवा तशा पद्धतीची विविधता आलेली दिसून येते. त्यामुळे वैविध्यपूर्ण स्थिती जी आहे ती झालेली दिसते. भारताच्या एकूण निर्यातीपैकी 80%हून अधिक ही निर्यातीचा वाटा याच्यात झालेला दिसतोय. आज 2017च्या दशकामध्ये 20 निर्यात गतव्ययासह संबंधित टक्केवारी जी आहे ती 67.67% असल्याचे दिसून येते. एकूण निर्यातीची टक्केवारी ही अधिक वैविध्य दर्शवते आणि निर्यातीचे विविधीकरण किंवा जे देश जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक समकालीन झाले आहेत त्यांचा अनुभवच हा वेगळ्या पद्धतीचा असल्याला दिसून येतो. त्यामुळे जलद निर्यात वाढ पण निर्यात विविधीकरणाच्या अनुषंगाने सुरुवातीच्या वर्षाचा विचार करता उदारीकरणाचा भाग जर विचारात घेतला तर भारताच्या निर्यातीत हा टॉप 20 देशाच्या तुलनेत वैविध्यपूर्ण असलेलं भारतात दिसून येतं. त्यामुळं भारताचा हा विकसित देशाबरोबरचा विकसित देशाकडे असणारा वाटचाल किंवा वेगवान आपण म्हणूया विकास हा करण्यावर निश्चित भर असलेला दिसून येतं. भारतात एकूण निर्यातीपैकी 80%हून अधिक निर्यातीचा वाटा हा 2010च्या अनुषंगाने गतव्ययापेक्षा तो टक्केवारी 67% असल्याचा दिसून येतोय किंवा तो वाढलेला दिसतोय किंवा काही प्रमाणात घट झालेली दिसून येते. त्यामुळे विविधता हे टिकवणं हे त्या त्या देशाचं सुद्धा कर्तव्य असतं. निर्यातीची उत्पादन रचना एक्सपोर्टमध्ये किंवा एक्सपोर्टसाठीचं प्रोडक्शन घेणं याला एकात्मकतेचा आणखी एक सूचक भाग म्हटलेला आहे. एखादा देश त्याच्यापासून किती दूर जात आहे पारंपरिक आणि प्राथमिक उत्पादनामधून उच्च मूल्यवर्धित निर्यातीत हा वाढ केला जातो किंवा तशी वाढ घडून येते. या उत्पादित केलेल्या
तांत्रिकदृष्ट्या प्रगत वस्तूच्या वाट्यामध्ये हे प्रतिबिंबित होत असताना दिसून येतं. त्यामुळे भारताच्या निर्यातीत मोठा बदल झाला आहे आणि अभियांत्रिकी वस्तू, रिफायनरी उत्पादने यासारख्या अधिक मूल्यवर्धित वस्तूकडे, कापड, फार्मास्युटिकल इत्यादी अशा प्रकारे भारताची निर्यात ही बास्केट आता अधिक वैविध्यपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकात्मतेचा आणखी एक सूचक म्हणजे एखादा देश हा त्याच्यापासून किती दूर जात आहे, पारंपरिक आणि प्राथमिक उत्पादनामधून उच्च मूल्यवर्धित निर्यातीत कशी वाढ करता येईल या उत्पादित केलेल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वस्तूच्या वाट्यामध्ये प्रतिबिंबित होत असताना दिसून येते. त्याचबरोबर भारताच्या निर्यातीत मोठा बदल झालेला दिसतो आणि अभियांत्रिक वस्तू, रिफायनरी उत्पादने यासारख्या अधिक मूल्यवर्धित वस्तूकडे, कापड असतील, फार्मास्युटिकल्स असतील इत्यादी वस्तूच्या अनुषंगाने किंवा भारताची निर्यात जी आहे ती कशी वाढेल यावरती विशेष भर दिलेला दिसून येतो. निर्यातीची उत्पादन रचना जी आहे ते एकात्मतेचा किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल घडून आलेला दिसतो. आता निर्यातीची दिशा जी आहे ती उदारीकरणानंतरच्या काळात भारताच्या निर्यातीत लक्षणीय बदल झाला आहे. विकसित देशाच्या तुलनेत विकसनशील देशाचा वाटा हा वाढलेला आहे. उदारीकरणानंतरच्या काळात भारताच्या निर्यातीत लक्षणीय बदल झाला आहे आणि विकसित देशाच्या तुलनेत हा बदल जो आहे तो देशाचा वाटा हा वाढलेला दिसून येतो. त्यामुळे अर्थव्यवस्था 1990-91 आणि 2014-15 दरम्यान आशियाचा वाटा हा वाढलेला आहे 34 ते 49% आणि आफ्रिकेतील 3%वरून 11% हा वाटा बदललेला आहे. किंवा दुसरीकडे या काळात युरोपचा हिस्सा 41%वरून 19%पर्यंत 19%वर आलेला आपण पाहतोय. म्हणजे युरोपीय देशाच्या तुलनेत भारताचा जर वाटा पाहिला तर हा आपल्याला सुस्थितीत आपण म्हणूया तो 34% ते 49% आहे आणि आफ्रिकेतील जर 3%वरून तो वाटा 11% आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा फायदा हा भारतात आपण पाहिलं की तो उशिरा सुरू झालेला दिसून येतो, परंतु इतर देशाच्या तुलनेत याचा असणारा वेग हा निश्चितपणे वाढेल. त्यामुळे डेव्हलप कंट्रीकडे आपण जो वाटचाल करतोय, सरकारकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत ते उदारीकरणाच्या मार्फत खाजगी संस्थाकडे, क्षेत्राकडे देण्याचं काम सुरू आहे. अजूनही वेगाने मोठे मोठे उद्योग अगदी शासन खाजगीकरणाकडे द्यायला तयार आहे किंवा देत असताना दिसून येते आपल्याला. या उद्योगधंद्यांमध्ये जो विकास घडून येतो त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा खूप मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. कारण सरकारच्या आधिपत्यात असणारे उद्योगधंदे हे काही कारणाने जर समजा बंद पडले, काही कारणाने जर नादुरुस्त असले तर त्याच्यावरचा खर्च करणं हे शासनाला परवडत नव्हतं आणि शासकीय क्षेत्रात काम करणारे जे कोणी असतील त्यांना एक प्रकारची हमी मिळालेली असते आणि त्या हमीमुळं गुणवत्तापूर्ण काम जे आहे ते जरी होत असले तरी तुलनात्मकरित्या खाजगी क्षेत्रातलं उत्पादन हा वेगाने वाढत असतो किंवा ते उत्पादन बंद करून नव्याने दुसरे उत्पादनं सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं अशा पद्धतीचं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असेल ते भारतात ज्या वेळेला आपण 90-91ला सुरू केलं आणि त्या अनुषंगाने आता झालेला बदल किंवा राष्ट्रीय उत्पन्नातला वाढ ही देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आर्थिक एकत्रीकरण जे आहे ते FDIचा ओघ ज्या पातळीवर आणि गतीने वाढतो ते महत्त्वाचा घटक आहे. आर्थिक एकात्मतेचे सूचक किंवा GDPच्या टक्केवारी म्हणून FDIचा निव्वळ प्रवाह जो आहे तो 1991मध्ये 0.03%वरून 16मध्ये आणि 1.96%पर्यंत तो वाढलेला दिसून येतो किंवा तशा पद्धतीनं तो बदललेला दिसतो. आता या आर्थिक वाढीमध्येच किंवा आर्थिक वाढीच्या बाबतीत विचार करताना काही घटक हे फार महत्त्वाचे असतात. ते कुठले कुठले घटक आहेत किंवा त्या अनुषंगाने व्यापार विनिमयात कशा पद्धतीने बदल करता येऊ शकतो त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. यात आपण जो ओघात पाहत होतो की आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सार्वजनिक क्षेत्राचे जे टप्पे आहेत ते वस्तू आणि सेवाचे उत्पादन किंवा गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्रोडक्शन आहेत ते कशा पद्धतीने वाढेल. मग वस्तूमध्ये आपल्याला जे डोळ्यांना दिसू शकते अशा स्वरूपाची वस्तू आहे, जे दृश्य स्वरूपाचे आहे किंवा त्याला मूर्त स्वरूपाच्या वस्तू म्हणू शकतो. सेवांच्या बद्दल ज्या वेळेला आपण उत्पादनाचा विचार करतो तर या सेवा ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात, कारण प्रत्यक्ष त्याचं मोजमाप करताना आपल्याला
तंतोतंत करणं हे शक्य नसतं. कारण डॉक्टरांकडून आपण एखादी ज्यावेळेला सेवा घेतो किंवा वैद्यकीय ट्रीटमेंट आपण ज्यावेळेला घेतो, त्यावेळेला त्याचं नाममात्र मूल्य घेतलं असेल कदाचित. पण शुल्क जी तात्पुरती फीज आकारलेली आहे, ती घेतलेली असेल. परंतु त्याचं मूल्य हे कदाचित त्या व्यक्तीच्या जीवनासाठी लाखो रुपयाचं असू शकतं किंबहुना त्याचं मूल्य करताही येणार नाही. त्यामुळे सेवा क्षेत्रातली कामं याचा प्रत्यक्ष डोळ्याने आपल्याला दिसणार नाही, परंतु ह्या बाबीवरती आपल्याला विचार करावा लागतो. वस्तू आणि सेवांच्या दृष्टीने उत्पादक घटक हे देखील फार महत्त्वाचे आहेत. एकंदरीत प्रणालीचे नियामक ज्यावेळेला म्हणून विचारात घेतला जातो किंवा त्याच्या अनुषंगाने असणारी बंधनं जी आहेत ती सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक वस्तू जसे की प्राथमिक शिक्षण, आरोग्य आणि त्याचा असणारा पुरवठादार म्हणून विचारात घ्यावा लागतो. म्हणून वस्तू आणि सेवांचे उत्पादक म्हणून प्रथम भूमिका प्रणालीमध्ये अभिव्यक्ती शोधते आणि या अभिव्यक्तीच्याच अनुषंगाने सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक वस्तू जसे की प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य याचा आपल्याला संदर्भ द्यावा लागतो. वस्तू आणि सेवाच्या अनुषंगाने याच्यातल्या काही बाबी ह्या विचारात घेणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर बाजाराची वाढती भूमिका जी आहे तिचा काही टप्पा आपण म्हणूया. 1990च्या दशकातील काही सुधारणा असतील ज्या 1980च्या दशकातील सुधारणापेक्षा वेगळ्या आहेत आणि औद्योगिक परवाना रद्द करणे आहे, लोकांची व्याप्ती कमी करणे असेल किंवा क्षेत्राची मक्तेदारी असेल ती कमी करण्याची आवश्यकता असेल, उदारीकरण आहे, आवक आहे, या विदेशी थेट आणि विदेशी पोर्टफोलिओ या अनुषंगाने देखील विचार करावा लागतो. त्याचबरोबर आयात परवान्यामध्ये जसं आपण नॉन टेरिफ म्हटलं म्हणजे जकात जे आकारलेली असते ही जकातीची टेरिफ जकात जी असते त्या अडथळ्यामुळं आपल्याला अर्थव्यवस्थेला अनेक बंधनं दिसून येतात. उदाहरणासाठी आपण एखादं मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो. चीनकडून ज्यावेळेला आपण 500 रुपयाचे 700 रुपयाचे मोबाईल आयात करतो किंवा चीन आपण एक्सपोर्ट करत होता असं म्हणूया. इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीत चीन हा अग्रेसर असणारा देश आहे आणि भारत शेतीमालाच्या किंवा मसाल्याच्या पदार्थामध्ये अग्रेसर असणारा देश आहे. तसं इतर जपानच्या बाबतीत जर बघितलं तर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असणारा देश आहे. त्यामुळे आपण बरेच वस्तू खरेदी करताना मेड इन चायना, मेड इन जपान असा उल्लेख करतो किंवा मेड इन इंडिया असे जे उल्लेख करतो आपण त्यावेळेला त्या देशाकडून आयात निर्यात झालेल्या त्या वस्तूचं प्रमाण हे आपल्याला दिसून येते किंवा ती वस्तू त्या इतर देशातल्या आयात झालेल्या आहे अशा अनुषंगाने म्हणता येऊ शकतं. त्यामुळं उदारीकरणाची जी काही कन्सेप्ट आहे किंवा त्या अनुषंगाने जसं जागतिकीकरण ही कन्सेप्ट आहे तशी जागतिकीकरणामध्ये जर अर्थव्यवस्था आपली विकासाकडे वाटचाल करायची असेल तर नॉन टेरिफ जकात किंवा टेरिफ जे आहे ते अडथळे हे कमी करणं अपेक्षित असतं आणि नॉन टेरिफ जकात जे आहे त्यात जर बदल केले तर निश्चितपणे त्या देशाला फायदे होतात. आयात निर्यातीमध्ये वृद्धिगत होते आणि कमी किमतीमध्ये आपल्याला वस्तू उपलब्ध होतात. चीनकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण मोबाईल समजा आयात केली असेल आणि या आयातीच्या अनुषंगाने आपण आयातीचा दर समजा 10% एवढा आकारला तर या 10%मुळं 500 रुपयाचा मोबाईल ज्यावेळेला खरेदी करेल त्यावेळेला आपण तो 550 रुपयाला आपल्या मार्केटमध्ये बसेल आणि त्यामुळे तिथनं पुढची त्याची काय असणारी किंमत आहे ती आकारली जाईल. म्हणजे बेसिक किमतीमध्येच या किमतीचा ॲडिशन होतं. त्यामुळं टेरिफ जर 5% 10% असेल तर 50 रुपये वाढतील, 20% झालं तर 100 रुपये त्याच्यात वाढ होईल आणि निश्चितपणे 600 पर्यंत ही वाढेल. 20% वाढ आहे 30% वाढ झालेली तर 300 रुपयापर्यंत ही वाढ झालेली दिसेल. म्हणजे 500 रुपयावरती जर 30% वाढ असेल 5 ते 15 अशा अनुषंगाने याच्यात वाढीमध्ये बदल किंवा 100 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये अशा पद्धतीनं 3 पट या ठिकाणी 10 पटीच्या अनुषंगाने जर वाढलं तर त्याच्यातले वाढ झालेली 150 रुपयाची वाढ झालेली असेल. म्हणजेच एखादी वस्तू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आयात करतो त्यावेळेला या जकातीतून एक्सपोर्टच्या अनुषंगाने असेल किंवा शहरात होत असणाऱ्या या जकात टाक्यावर वाढलेल्या किमती असतील ती जर जास्त प्रमाणात असेल, टॅक्स जर आपले जास्त असतील, SGST आणि CGSTचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर याच्यातून आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आणि स्थानिक पातळीवरची बाजारपेठेतली भूमिका ही आपल्याला बदललेली दिसते किंवा त्याच्यातल्या किमतीत आमूलाग्र स्वरूपाचे बदल झालेले आपल्याला अनुभवायला येतात किंवा पाहावे लागतात. आणि या बदलातून किती वाढ होऊ शकते किंवा कशा पद्धतीने बदल होईल. औद्योगिक परवाना आहे तो रद्द करणे आणि लोकांची व्याप्ती कमी करणं, उदारीकरण आहे आणि आवक विदेशी थेट आणि विदेशी
पोर्टफोलिओ गुंतवणूक आहे. त्याचबरोबर स्वीपिंग आयात परवाना काढून टाकून व्यापाराचे उदारीकरण करणे असेल, प्रगतीशील नॉन टॅरिफ असतील हे बदलणं असेल, याच्यात वास्तविक अनेक घटकांमध्ये बदल झालेले दिसतात. त्यामुळे आर्थिक क्षेत्राचे उदारीकरण यासह भांडवली समस्यावरील नियंत्रणे असतील ती काढणं असेल, कमी करणं असेल, परदेशी खाजगी बँकांना परवानगी देणे असेल, अर्थव्यवस्थेत काम करणे असेल, विमा क्षेत्र उघडणं असेल, दूरसंचार सारख्या सेवांच्या आयातीत गुंतवणूक असेल, ही धोरणं आपल्याला बदलावी लागतात किंवा तशा अनुषंगाने ते बदल झालेले दिसतात. जागतिक सह एकत्रीकरण किंवा एकीकरण अर्थव्यवस्था जी आहे ती भारताने इतर जगाशी स्वतःला किती प्रमाणात जोडले आहे त्याच्या बाबतीतली कल्पना येऊ शकते. सुरुवातीच्या काळात आर्थिक सुधारणांच्या सुरुवातीपासूनच एकत्रीकरणाला वेग आला. 1990 ट्रेड टू सारख्या प्रामाणिक परिणामाला वाचक व्हेरियन्सचं किंवा एकत्रीकरण मोजले गेले जाऊ शकले आणि GDP गुणोत्तर जे आहे त्याच्यामध्ये देखील वाढ होऊ शकला किंवा सरासरी दर जो आहे तो बदललेला आहे. निर्यातीचे विविधीकरण झालेलं दिसून येतं. याच अनुषंगाने ज्या वेळेला आपण व्यापार GDP पाहिला त्या ज्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे किंवा जागतिक उत्पादनाच्या पातळीमध्ये आपला सहभाग जर वाढत असेल तर उच्च प्रतीचं किंवा प्रदर्शन करता येऊ शकतं. त्यामुळे व्यापार ते GDP गुणोत्तर या दृष्टीनं एकात्मकतेच्या मर्यादेचा सूचक दोघांद्वारे प्रदान केला जातो आणि ट्रेड ओरिएंटेशन्स रेशो किंवा TOR उदाहरणार्थ एकूण GDP मध्ये तो बदल झालेला दिसतो. निर्यातीचा वाटा आणि GDP मध्ये निर्यात आणि आयातीचा एकत्रित वाटा हा विचारात घ्यावा लागतो. त्याच वर्षानुवर्ष आर्थिक सुधारणा किंवा भारताला अधिक खुली अर्थव्यवस्था बनवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे व्यापार GDP किंवा आयात निर्यात आपण म्हणूया या आयात निर्यातीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने TOR किंवा ट्रेड भारतातील निर्यातीचा वाटा जो आहे तो 91-92 मध्ये आपण पाहिलं तसं की तो खूप कमी झाला होता किंवा 6.5% आला होता आणि तो 19.1% 13-14 मध्ये वाढलेला दिसतो. त्यामुळे स्थूल आर्थिक एकत्रित उत्पादन जे आहे किंवा त्या कामगिरीच्या अनुषंगाने जे मूल्यांकन केलं जातं, मूल्यमापन केलं जातं ते वाढायला निश्चितपणे मदत होते. त्यामुळे आर्थिक वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवा जेव्हा आपण ही एकूण गणना करतो तेव्हा आर्थिक दृष्टीने उत्पादन त्याला सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP असं म्हणतात आणि सरासरी दर जो आहे तो देखील बदललेला दिसून येतो. त्यामुळे देशाचे उर्वरित जगाशी एकीकरण मोजण्यासाठी आणखी एक सूचक किंवा देशाच्या सरासरी टॅरिफ दराच्या अंदाजाद्वारे याची मोजणी करता येऊ शकते किंवा सर्वांसाठी सरासरी टॅरिफ दर जो आहे तो देखील बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतातील उत्पादने 1990 मध्ये 80% वरून 2012 मध्ये याच्यात बदल झालेला दिसतो. 6.3% याची घसरलेली स्थिती दिसते. निर्यातीचे विविधीकरण जे आहे जे देश जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक समकालीन झाले आहेत त्यांचा अनुभवच हा वेगळ्या पद्धतीचा आहे. जलद निर्यात वाढ किंवा वेगाने निर्यात करता येईल का या दृष्टीने प्रयत्न होतो. पण निर्यात विविधीकरण हे त्या अनुषंगाने आर्थिक विकासाचा टप्पा गाठता येईल आणि विकसित देशामध्ये भारताची गणना देखील होईल अशा अनुषंगाने याच्यात माहिती आपण आता पाहिलेली आहे. एकात्मतेचा आणखी एक सूचक भाग जो आहे तो देशाच्या वस्तू आणि सेवाची जी काही उत्पादन केली जातात ते निर्यात योग्य किंवा व्यापारासाठी पिकं कशी वाढवता येतील याच्यात भर दिलाय. निर्यातीची दिशा आता ही जी 90-91 मध्ये आपली बदललेली दिशा दिसते ती 2014-15च्या दरम्यान आशियाचा वाटा हा कमी होता, तो 34% होता. त्यानंतर तो 49% वाढलेला दिसतोय आणि आफ्रिकेचा तो 3% वाटा हा 11% दिसतोय. त्यामुळे दुसरीकडे या काळात युरोपचा हिस्सा हा 41% 19% आला आहे किंवा 19% वाढलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. आर्थिक एकत्रीकरण किंवा FDIचा ओघ ज्या पातळीवर आणि गतीने वाढतो ते देखील महत्त्वाचे आहे. FDIचा ओघ हा ज्या पातळीवर होतो किंवा गतीने होतो तो त्याच्यात ॲड केला जातो किंवा FDIचा ओघ जो आहे तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा कोविडच्या पॅन्डेमिक काळात जर आपण पाहिलं तर हा FDI देखील कमी प्रमाणात गुंतवणूक झालेली दिसते. त्यामुळे भारतातले रोजगाराची स्थिती जी आहे ती देखील घटलेली आपल्याला अनुभवायला मिळाली किंवा
घटलेली स्थिती दिसून येते. त्यामुळं FDIचा ओघ जो कमी झाला आणि त्याच अनुषंगाने देखील आर्थिक स्थितीमध्ये देखील बदल झालेले दिसतात. आर्थिक एकात्मतेचे सूचक म्हणजेच एकत्रीकरण करणं म्हणजे एकूण झालेलं उत्पादन जे आहे त्याची गोळेबेरीज करणं, GDP मोजण्याच्या अनुषंगाने किंवा त्याचे मोजमाप करताना उत्पादन पद्धत आहे, खर्च पद्धती आहे आणि उत्पन्न पद्धती आहे. याच्यापैकी आपण उत्पन्न पद्धतीचा प्रामुख्याने वापर करतो आणि याची एकत्रित GDP जो आहे, मग शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, याच्यातून मिळणारं उत्पादन किंवा मिळालेलं उत्पन्न याची गोळाबेरीज करून एकूण त्या देशाचा GDP असं म्हटलं जातं. आणि या अनुषंगाने GDP मध्ये खऱ्या अर्थानं जर औद्योगिक क्षेत्राची वाढ करायची असेल, IT कंपन्यांची आपण वाढ करायची असेल, रोजगार निर्मिती वाढायची असेल आणि एकूणच उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला FDI हे फार महत्त्वाचं आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय गुंतवणूक जी आहे ती जर वाढ तर निश्चित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अनेक बाबी ह्या फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे 2016मध्ये हा 1.96% GDP जो आहे तो वाढलेला दिसून येत होता. तो जो की 91मध्ये 0.03% टक्के एवढाच होता. आता या GDP मध्ये असणारी वाढ ही जसं आपण विचारात घेतली तसं विकासाचा दृष्टिकोन हा राज्याच्या नेतृत्वाखालील दृष्टिकोनातून हा सतत बदलत गेला आहे आणि बाजार आधारित दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा गरिबामुळे किंवा गरिबांसाठी पायाभूत अ, पायाभूत पाया आणि प्राथमिक उत्पादनं उच्च प्रमाणात एकाग्रता किंवा एकाग्र उत्पादनं जी आहेत ती कशी वाढतील त्या दृष्टीने देखील प्रयत्न होतो. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये राज्याच्या मदतीची अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विकसनशील देशामध्ये जर यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला राज्याच्या मदतीची आवश्यकता ही फार महत्त्वाची असते. गुंतवणूक हे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने बाजारपेठेचा विकास यासाठी अपुरा असेल तर विकासात्मक उद्दिष्टे ही साध्य करण्यासाठी किंमत संकेतावर अवलंबून राहावे लागते किंवा किमती ह्या पाहाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती हे सतत बदलत असतात आणि या बदललेल्या किमतीच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतली स्थिती ही सतत आपण पाहतो की बदलते आणि किमती ज्या वेळेला बदलतील त्यावेळेला उपभोक्ता वर्गाचं उत्पन्न तेवढं वाढलं पाहिजे किंवा मागणी करणाऱ्या घटकाचं उत्पन्न जर वाढलं नाही तर उत्पन्न न वाढल्यामुळं मागणी होऊ शकत नाही. त्यामुळं उद्योगधंद्यांना मागणी न आल्यामुळं बाजारपेठेत बेकारी बेरोजगारीची स्थिती निर्माण होईल आणि उद्योजकांना देखील उत्पादन घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे 1990च्या सुरुवातीच्या टप्प्यात हा पाठपुरावा करण्यासाठी सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना सामान्यतः प्रभावित केले जाते किंवा तसं प्रभावीपणे मांडणी ही झालेली दिसते. त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करता 1990च्या पर्यंतचा जो कालखंड आहे त्याच्यावर आपण विचार करत होतो. 1900 पायाभूत सोयीसुविधा जर वाढवण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर 2016 पर्यंतची आकडेवारी देखील आपण पाहिली की यात कशी वाढ करता येईल, यात कशी भर घालता येईल. या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती ही आपल्याला दिसून येते किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्याचा असणारा उपगम तो कसा झालेला आहे तो या ठिकाणी समजण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर आपला ह्या युनिट 2 या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.